नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 5 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला. 5 ऑगस्ट 1914 रोजी जगातील पहिली विद्युत ट्रॅफिक सिग्नल प्रणाली कुठे सुरू करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्लिव्हलँड, ओहायो येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 5 ऑगस्टला इंटरनॅशनल ट्रॅफिक लाईट डे असतो, हे लक्षात ठेवा. आणि 1914 साली पहिली इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम सुरू झालेली आहे आणि पहिला इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल क्लिव्हलँड, ओहायो, अमेरिका येथे बसवला गेला होता. आणि 5 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारने कलम 370 रद्द केलं होतं आणि हे कलम जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाशी जोडलेलं होतं. कलम 370 रद्द केल्यावरती लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झाला त्यामुळे. ओके, पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा. गुजरातमधील 184 संशयित CHPV रुग्णांपैकी किती रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकूण 35 रुग्ण. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतामध्ये CHPV पसरवणारा मुख्य वाहक म्हणजे वाळू माशी, सँड फ्लाय आहे. ठीक आहे, आणि चांदीपुरा विषाणूंमुळे अक्यूट एन्सेफेलिटिस सिंड्रोम म्हणजेच मेंदूला सूज होऊ शकते, म्हणजे येऊ शकते. गुजरातमध्ये आतापर्यंत सर्व पुष्टी झालेल्या रुग्णांचं वय जे आहे ते 15 वर्षांखालील आहे आणि गुजरातमध्ये 184 संशयित रुग्ण नोंदवले गेलेत यामध्ये आणि त्यापैकी 35 रुग्णांचा रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आलाय. आणि CHPV मुळे गुजरातमध्ये जवळजवळ 22 जणांचा मुलांचा मृत्यू देखील झालेला आहे आतापर्यंत. आणि CHPV चा पहिला शोध हा 1965 मध्ये लागलाय आणि पहिल्यांदा हा विषाणू जो आहे तो चांदीपुरा गाव, नागपूर, महाराष्ट्रामध्ये सापडला होता. आणि आर्बो व्हायरस म्हणजे कीटकांमुळे पसरणारा विषाणू होय आणि सँड फ्लाय हा विषाणू पसरवणारी जबाबदार मुख्य वाहक आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा. टूर डी फ्रान्स फार्म मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हर्षिता जाखर असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. हर्षिता जाखर टूर डी फ्रान्स फार्म मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे आणि हा कार्यक्रम 2 ऑगस्ट 2026 रोजी झाला. तिने 4.5 किलोमीटर न्यूट्रलाइज्ड राईड मध्ये सहभाग घेतला आणि ही राईड जी आहे ती स्टेज 2 च्या आधी झाली होती. आणि हर्षिताची निवड UCI वर्ल्ड सायकलिंग टॅलेंट प्रोग्राम अंतर्गत झाली आणि ज्यामुळे विकसनशील देशांमधल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. UCI म्हणजे युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि हर्षिता सध्या फक्त 19 वर्षांची असून ती राजस्थानची आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा. एनर्जी हायड्रोकार्बन ऑफशोर ला 15,000 कोटींपेक्षा अधिक किमतीचा ऑफशोर करार कोणत्या संस्थेकडून मिळालाय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एडिनॉक ऑफशोर असं नाव आहे या संस्थेचं. महत्वाचे पॉइंट्स पहा. L&T एनर्जी हायड्रोकार्बन ऑफशोरला एडिनॉक ऑफशोर कडून एक मोठा ऑफशोर करार मिळालेला आहे आणि या कराराची किंमत जी आहे ती 15,000 कोटींपेक्षा जास्त आहे आणि कराराची घोषणा जी आहे ती 4 ऑगस्ट 2026 रोजी झाली. कंपनीने हा करार अल्ट्रा मेगा ऑर्डर म्हणून
ओळखलाय आणि प्रकल्प मध्य पूर्वेमध्ये म्हणजेच मिडल ईस्टमध्ये होणार आहे. आणि एडिनॉक याचा फुल फॉर्म आहे अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी, हे लक्षात ठेवा. आणि एडिनॉक ऑफशोर युनायटेड अरब अमिरात मधील समुद्रातील तेल आणि वायू मालमत्तांशी संबंधित असलेला प्रकल्प आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5वा. भारत आणि उझबेकिस्तानने पुढील 3 वर्षात द्विपक्षीय व्यापार किती अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत वाढवण्याचं लक्ष ठेवलं आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, 3 अब्ज डॉलर इतकं. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. हा निर्णय 3 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीमध्ये झालेला आहे. भारत आणि उझबेकिस्तान बिझनेस फोरममध्ये हा निर्णय झालाय. 2025 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 1.32 अब्ज डॉलर इतका होता आणि त्यामध्ये भारताने 1.15 अब्जांची निर्यात केली. 2025 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 1.32 अब्ज इतका होता आणि त्यात भारताने 1.15 अब्जांची निर्यात केली. तर उझबेकिस्तानने भारतामध्ये 164 डॉलर दशलक्षांपेक्षा जास्त निर्यात केलेली आहे. आणि 19 जून 2026 रोजी भारत उझबेकिस्तान आंतर सरकारी आयोगाने 14वे सत्र झाले आणि या बैठकीचे सह अध्यक्ष भारताकडून राजेश अग्रवाल आणि उझबेकिस्तानकडून शोखरुख गुलामोव हे होते. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. अलीकडे निधन झालेले DY पाटील हे कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? असा प्रश्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बिहार या राज्याचे. महत्वाचे पॉइंट्स पहा. बिहारचे माजी राज्यपाल DY पाटील यांचं निधन झालेलं आहे नुकतंच आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला. DY पाटील परोपकारी कार्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे त्यांचं आणि DY पाटील यांचं नाव शिक्षण क्षेत्राशी घट्ट जोडलेलं आहे आणि सामाजिक हितासाठी ते सतत काम करणं ही त्यांची ओळख बनली होती. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. डाबर इंडियाला दिशाभूल करणाऱ्या 100% दाव्यांसाठी नोटीस कोणत्या संस्थेने दिलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, FSSAI यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. FSSAI ने डाबर इंडिया लिमिटेड विरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत. कारवाईचे कारण म्हणजे दिशाभूल करणारे 100% दावे हे होतं आणि याचा फुल फॉर्म आहे FSSAI चा फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि या आदेशामध्ये मध, गाईचं तूप, ॲपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन कोकोनट ऑइल, सेसेमे ऑइल, कोकोनट वॉटर आणि कोकोनट मिल्क या उत्पादनांचा समावेश आहे. आणि कंपनीने 100% नॅचरल, 100% प्युअर, 100% प्युरिटी गॅरंटी आणि 100% ऑर्गॅनिक असे दावे केले होते म्हणून त्यांना नोटीस पाठवण्यात आलेला आहे. आणि FSSAI च्या मते हे दावे अस्पष्ट, पडताळता न येणारे आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे आहेत असं कारण देत त्यांना नोटीस पाठवलेली आहे डिपार्टमेंटने. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. भारताचे 101वे रामसर स्थळ म्हणून कोणत्या सरोवराची घोषणा करण्यात आलेली आहे नुकतीच? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ग्लॉ सरोवर. महत्वाचे पॉइंट्स पहा. हे अरुणाचल प्रदेशाचं पहिलंच रामसर स्थळ आहे, हे लक्षात ठेवा. अरुणाचलचं पहिलं आहे. आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही घोषणा केली. हे सरोवर थेट पूर्व हिमालयात आहे आणि ग्लॉ सरोवर कामलांग व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्यामध्ये येते, हे लक्षात ठेवा. आणि इथलं पाणी गोड आहे. ग्लॉ सरोवर जैवविविधतेसाठी खास ओळखलं जातं आणि इथे 150 पेक्षा जास्त झाडांच्या प्रजाती सापडतात. 49 वेगवेगळ्या ऑर्किड्सही येथे आढळतात. आणि रामसर स्थळांमुळे जैवविविधतेचे संरक्षण होत असते.
आणि अरुणाचलसाठी ग्लॉ सरोवर हा एक ऐतिहासिक टप्पाच आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9. जम्मू काश्मीर सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजे NFSA डेटाबेसमध्ये सुमारे किती स्थलांतरित कुटुंबांचा समावेश करणार आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, 50,000 इतक्या. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. जम्मू काश्मीर सरकार 50,000 स्थलांतरित कुटुंबांना NFSA डेटाबेसमध्ये घेणार आहेत. ही योजना नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत चालू आहे. या मोहिमेचं नेतृत्व रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन ऑर्गनायझेशन करतीये आणि फूड, सिव्हिल सप्लायज अँड कन्झ्युमर अफेअर्स डिपार्टमेंट आणि सोशल वेलफेअर डिपार्टमेंट दोन्ही यात सामील आहेत. स्थलांतरित रेशन कार्डांना आता विविध सामाजिक योजनांमध्ये गेटवे केलं जाणार आहे आणि या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक संरक्षण आणि अधिक मजबूत करणं असा आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10. अणुज्ञान न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी ओरिएंटेशन प्रोग्राम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IIT हैदराबादने. महत्वाचे पॉइंट्स पहा. IIT हैदराबादने अणुज्ञान नावाचा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी ओरिएंटेशन प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालाय. संपूर्ण कार्यक्रम 3 महिन्यांचा आणि पूर्ण निवासी आहे आणि म्हणजेच विद्यार्थ्यांना इथे राहावं लागेल. कार्यक्रम IIT हैदराबाद कॅम्पसमध्येच घेतला जाणार आहे आणि क्रिम्सन एनर्जी एक्सपर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने हा उपक्रम राबवायचं ठरवलं गेलंय आणि यशस्वी विद्यार्थ्यांना IIT हैदराबाद आणि क्रिम्सन एनर्जी एक्सपर्ट्स यांचं संयुक्त प्रमाणपत्र देखील दिलं जाणार आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11. मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे MDR पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या मंत्रालयानं मांडलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केंद्रीय अर्थ मंत्रालय. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. केंद्र सरकारने UPI व्यवहारांसाठी निवडक व्यवहारांवरती MDR शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे आणि हा जो प्रस्ताव आहे तो 3 ऑगस्ट 2026 रोजी मांडला गेलाय आणि सेक्शन 10A मध्ये सध्या 0 MDR म्हणजेच व्यापाऱ्यांवरती शुल्क नाहीये ही तरतूद आहे आणि ती हटवण्याचा सरकारचा विचार चालू आहे. आणि MDR म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट होय, फुल फॉर्म त्याचा, आणि म्हणजेच व्यापाऱ्यांनी बँक किंवा पेमेंट सेवा पुरवणाऱ्यांना दिले जाणारे शुल्क जानेवारी 2020 पासून UPI आणि रुपे कार्डवरती MDR रद्द केले होते आणि नवीन प्रस्तावामध्ये मुख्यतः मोठ्या व्यापाऱ्यांवरती MDR शुल्क लागू होईल असा प्रस्ताव आहे हा. आणि या प्रस्तावाचा मुख्य उद्देश म्हणजे UPI साठी शाश्वत महसूल मॉडेल निर्माण करणं असा आहे, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 12. पंजाब पोलिसांनी किती ISI समर्पित सीमापार दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकूण 2 इतक्या. महत्वाचे पॉइंट्स पाहायचे. पंजाब पोलिसांनी 2 ISI समर्पित सीमापार दहशतवादी मॉड्यूल्सचा पर्दाफाश केलेला आहे नुकताच आणि या कारवाईमध्ये 9 जणांना अटक करण्यात आली आणि अटक झालेल्यांमध्ये 4 अल्पवयीन आहेत आणि आरोपींकडे 3 पिस्तुले जप्त करण्यात आली, 9 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत आणि 4 पेट्रोल बॉम्ब सुद्धा त्यांच्याकडे आढळलेत आणि आरोपी सुरक्षा प्रतिष्ठानवरती पाळत ठेवत होते. रेल्वे रुळांजवळ निगराणी कॅमेरे बसवण्यात आले होते आणि कॅमेऱ्यामधील दृश्यफिती हे परदेशातील हँडल्सना पाठवले जात होते अशी कारणं आहेत त्यामागे. आणि पंजाब पोलिसांनी दहशतवादी नेटवर्क्स उघडकीस आणले. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही कार्यवाही महत्त्वाची आहे आणि या प्रकारामध्ये अद्यापही तपास चालूच आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 5 ऑगस्ट 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि हे आजचे जे लेक्चर आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.